मी 7 ते 8 वेळा बारामतीमधून लढलो, आता रस नाही. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. बारामतीमधून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा. अजित पवारांनी बारामतीमधून रिंगणात असतीलच. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार. मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरणार. सूत्रांची एबीपी माझाला माहिती. देशात कम्युनल सिव्हिल कोडच्या ऐवजी एकच सेक्युलर सिव्हिल कोड हा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा. सिव्हिल कोडवरती देशभरामध्ये चर्चा व्हावी असं लाल किल्ल्यावरून आवाहन. देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचं लक्ष्य पूर्ण करू शकतो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला. संजय राऊत यांचा टोला. सेक्युलर सिव्हिल कोड सारखा निर्णय देशाची शांतता आणि सुव्यवस्थेला परवडणारा नाही. राऊतांची टीका. नवाब मलिक यांच्याकडून अखेर अजित पवारांसोबत असल्याचं जाहीर. मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह. नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गाला माझा स्पष्ट विरोध. अजितदादा अर्थमंत्री असेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये झेंडा फडकवल्यानंतर दिली ग्वाही. ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला. सुप्रिया सुळे यांची लाडकी बहीण योजनेवरून टीका. भाजपच्या 2 आमदारांच्या पोटातलं उठावरती आलं अशी ही टीका. स्वातंत्र्यानंतर 56 वर्ष ज्यांनी झेंडा फडकवला नाही असे लोक आता नेतृत्व करतायत. संजय राऊतांची टीका. मंत्रिमंडळामधले खरे वाद असून मंत्र्यांमध्ये गँगवॉर पेटलंय अशी ही टीका. ठाणे जिल्ह्यामधल्या मुंब्र्यामध्ये गांधीजी, शिवाजी महाराज, आंबेडकरांसोबत टिपू सुलतानचे फोटो घेऊन तिरंगा रॅली. पोलिसांकडून हरकत, मात्र रॅली काढणाऱ्यांचा आग्रह पडला भारी. नगर जिल्ह्यामधील पुणतांब्यामधील रेल रोको 3 तासांनी मागे. लांब पल्ल्याच्या 3 ट्रेन्सना थांबा देण्याचं रेल्वेकडून आश्वासन. नागपूरमध्ये क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फडणवीसांनी केला हात साफ. बावनकुळेंसोबत खेळले बॅडमिंटन तर आशिष देशमुखांच्या सोबत बुद्धिबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.